हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, महावितरण इलेक्ट्रिशियन वायरमॅन म्हणजेच ITI वीज तंत्री व तार तंत्री या परीक्षेचा जो अपडेट होता त्याबाबतची ही मी संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. नुकताच आपला एक्झामिनेशनचा पॅटर्न काही दिवसापूर्वी बदलण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने अजून एक नवीन सर्क्युलर हे आज 2 मे 2025 रोजी ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश झालेलं आहे आणि यामध्ये अजून एकदा जो आहे एक्झामिनेशनचा पॅटर्न बदलण्यात आलेला आहे. याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतोय. कुठल्या प्रकारचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचं वेटेज हे कमी आणि जास्त झालेल्या संपूर्ण गोष्टीची माहिती आणि याचा आढावा प्लस तुम्हाला आता कशी तयारी करायची आहे या फायनल अपडेटला घेऊन याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या अपडेटमध्ये देतोय. बट सेशनला आजच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारच्या वेळोवेळी महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहावयास मिळतात. आता बघा, काही दिवसापूर्वीच म्हणजे 1 ते 2 दिवसापूर्वीच मी तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न बदलला म्हणून ह्या प्रकारचे जे सर्क्युलर जे 29 एप्रिल 2025 रोजी आलेलं होतं याबाबतची संपूर्ण मी माहिती दिलेली होती. पण आज मात्र पुन्हा एकदा एक्झामिनेशनचा पॅटर्न बदलण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता बघा, एक तुम्हाला सांगतो याबाबतची माहिती सविस्तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जे ITI मराठी टेलिग्राम चॅनल आहे इलेक्ट्रिकल ITI यावरती मी तुम्हाला दिली होती. येथे सुद्धा तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे. आता सर्वप्रथम पाहूया आपला जुना एक्झामिनेशनचा पॅटर्न ज्या प्रकारे आपल्याकडे 20 ते 22 तारखेच्या मधात आपली परीक्षा होणार आहे या सर्वांना माहिती असतानाच नुकताच 29 एप्रिल 2025 रोजी एक सर्क्युलर आले होतं ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकलचे जे प्रश्न आहेत, ठीक आहे, यामध्ये काही बदल करून त्याचे मार्क्स जे आहेत ना ते डबल करण्यात आलेले होते, ज्यामध्ये नॉन टेक्निकलचं जे वेटेज आहे सर्वात जास्त करण्यात आलेलं होतं. पण त्याचबाबतची आता एक नवीन सर्क्युलर जे आहे आलेलं आहे, म्हणजेच जे शुद्धीपत्रक आहे, ठीक आहे, जी अपडेट आहे हे आपण सर्वप्रथम एक शांततेने वाचून घेऊया आणि यामध्ये समजूया की काय अपडेट आलेली आहे. बघा, ही जी तारीख आहे 2/5/2025 ची तारीख आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती ही अपडेट आलेली आहे, तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता. बघा, महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितद्वारा एक शुद्धीपत्रक ज्यामध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 जी विद्युत सहाय्यक पदाकरिता जाहिरात आली होती, 6/2023 या पदाकरिता ही अप्लिकेबल आहे. फक्त लक्षात ठेवा, ITI विद्युत सहाय्यकसाठी जी अपडेट आली होती, जी रिक्रुटमेंट आली होती 6/2023 हे याच विद्यार्थ्यांनी ही अपडेट पाहायची आहे. ठीक आहे, पहिले काय दिलेलं आहे, पहिला पॉईंट, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदाकरिता माहे डिसेंबर 2023 मध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमता चाचणी 20 मे ते 22 मेच्या दरम्यान आयोजित केल्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक कंपनीच्या संकेतस्थळावर 23 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. म्हणजेच 20 ते 22 मेच्या मधात आपली एक्झामिनेशन होणार आहे. याचं सर्क्युलर आपल्या 23 तारखेला पब्लिश करण्यात आलं होतं वेबसाईटला. ठीक आहे, हे तुम्हाला हीची अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी दिली होती. ठीक आहे, दुसऱ्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे की आता 29/4/2025 म्हणजे 2 दिवसापूर्वी आलेलं जे अपडेट होतं यामध्ये अनुक्रमांक 2 अन्वये जे परीक्षेचे स्वरूप प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ते आता सुधारित स्वरूप खालीलप्रमाणे वाचण्यात यावे. म्हणजेच ही जी अपडेट होती ही तुम्हाला आता कन्सिडर करायची नाही आहे. लक्षात ठेवा, 29 तारीखची कन्सिडर नाही करायची. आता मात्र ही जी 2 तारीखला आलेली आतापर्यंतची अपडेट आहे यानुसार आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न ठरणार आहे. त्यामध्ये बघा, प्रोफेशनल नॉलेज, ठीक आहे, टेक्निकल रिझनिंग आणि म्हणजे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी याबाबतचं तुम्हाला हा एक्झाम पॅटर्न सांगतोय. पण त्याआधी जो पॉईंट नंबर 3 आणि 4 हा महत्त्वाचा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण एक्झामिनेशन पॅटर्न आणि त्याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, तिसऱ्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे, उमेदवाराने दिलेल्या प्रत्येकी चुकीच्या उत्तरांना दंड म्हणून 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला करण्यात येईल. हे इझिली हे तुम्हाला ऑलरेडी सुद्धा माहिती होतं. थर्ड पॉईंट क्लिअर झाला. इथे फोर्थ पॉईंट इम्पॉर्टंट आहे. बघा, सदर जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक 7.6 पुढील प्रमाणे वाचण्यात यावे. ठीक आहे, ह्याची जाहिरात क्रमांक होती त्यामध्ये 7.6 जो आहे याचा जो अपडेट होता ह्यामध्ये दिलेण्यात आले की उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत एकूण 80 गुणांपैकी, ठीक आहे, आता टोटल मार्क्स किती आहे, 80 मार्क्स आहेत. बघा, ठीक आहे, यामध्ये या गुणांचे 90 गुणांमध्ये रूपांतर करण्यात येईल आणि बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त असे एकूण 100 गुणांपैकी प्राप्त गुणाच्या आधारे निवड यादी किंवा निकाल यादी तयार करण्यात येईल. हे यामध्ये म्हटलेलं आहे. हे जे 80 मार्क्स तुम्हाला मिळणार आहे या नवीन पॅटर्ननुसार याचं कन्व्हर्जन होईल 90 मार्कमध्ये आणि 10 मार्क हे तुम्हाला एक्सपिरियन्सनुसार होईल. हे कोणाला, हे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना. ठीक आहे, आणि जर उमेदवारांना 0 किंवा अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील तर अशा उमेदवारांना निकालाकरिता विचार करण्यात येणार नाही. ठीक आहे, हे यामध्ये पॉईंट नंबर 4मध्ये म्हटलेलं आहे. आणि बाकीचे जे अपडेट्स आहेत, ठीक आहे, याबाबतचं जे प्रसिद्धीपत्रक आणि शुद्धीपत्रकातील जे इतर अटी व शर्ती हा बाधित राहील यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे, परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना, ठीक आहे, हे सगळं ऑफिशियल वेबसाईटला www.mahadiscom.in ला प्रसिद्ध करण्यात येईल. ही अपडेट आलेली आहे 2/5/2025. आता आपण याबाबत
याबाबतचा जो नवीन एक्झामिनेशन पॅटर्न हा आज जो आलेला आहे, ठीक आहे, याबाबतचं पाहतोय. ठीक आहे, यामध्ये बघा टेक्निकल नॉलेजमध्ये 25 प्रश्न येत आहेत. ठीक आहे, आपल्याकडे रिझनिंगला आता बघा याआधी सुद्धा काय करण्यात आलं होतं, जो मागचा अपडेट होता तो 25, 20, ठीक आहे, 25, 20, 15 आणि 15 असे आपल्याला प्रश्न होते. त्याच्यामध्ये आपल्याकडे डबल मार्क्स होते, म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क्स देण्यात आले होते. पण यामध्ये झालेलं काय की नॉन टेक्निकलला सगळ्यात जास्त वेटेज हे या पॅटर्नमध्ये देण्यात आलेलं होतं. पण विद्यार्थ्यांचा जो आधीचा पॅटर्न होता ज्यामध्ये 100 मार्क 150 प्रश्न 110 मार्कांना दिले होते, त्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा अभ्यास हा टेक्निकल सेक्शनचा झालेला असल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये, ठीक आहे, याबाबतची बरंच एक संभ्रम निर्माण झालेला होता. ठीक आहे, पण आता मात्र ह्या नवीन अपडेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते की जो प्रश्न आहे, ठीक आहे, प्रश्न तर सारखेच ठेवले त्यांनी 25, 20, 15 आणि 15, पण मात्र 25 प्रश्न जे आहे ते 55 मार्कांना देण्यात आलेले आहे. म्हणजे जवळपास 2पेक्षा जास्त मार्क हे प्रत्येक प्रश्नाला मिळेल टेक्निकलमध्ये. आणि रिझनिंगमध्ये 20 प्रश्न 10 मार्कांकरिता, म्हणजे जो जुन्या पद्धतीचा आपल्याकडे पॅटर्न होता 0.5 मार्क मिळतील. ठीक आहे, संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 15 प्रश्न जे आहे हे 7.5 मार्कांना आहे, म्हणजे अगेन याच्यामध्ये 0.5 मार्क मिळतील प्रत्येक प्रश्नाला. ठीक आहे, आणि मराठीमध्ये सुद्धा 15 प्रश्न हे 7.5 मार्काला, म्हणजेच 0.5 मार्काला हे विचारण्यात येतील. म्हणजे आता बघा इथे जे आहेत, ठीक आहे, हे 7.5 आणि 7.5 होतील 15 आणि 10, ठीक आहे, हे होतील 25 मार्क जे आहेत हे 50 प्रश्नांना विचारण्यात येईल. म्हणजे नॉन टेक्निकलचे 50 क्वेश्चन जे आहे 25 मार्कांना विचारण्यात येईल. आणि सगळ्यात जास्त वेटेज हे 25 क्वेश्चन आणि 55 मार्क. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज आपला टेक्निकलला अगेन प्राप्त झालेला आहे. पण मात्र याची क्वेश्चनची संख्या ही कमी झालेली आहे जर जुन्या पॅटर्नचा आपण कन्सिडर करतो म्हटलं, कारण की जुन्यामध्ये किती होते 50 क्वेश्चन होते. ठीक आहे, टेक्निकलला 50 क्वेश्चन होते बघा. ठीक आहे, इथे 40 क्वेश्चन होते, इथे 20 क्वेश्चन होते, इथे असे 20 क्वेश्चन होते. ठीक आहे, इथे 80 क्वेश्चन होते. पण आता इथे मात्र जे आहेत हे फक्त आपल्याकडे 20, 15 आणि 15 असे 30 प्रश्न याच्यामध्ये झालेले आहे. ठीक आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी म्हणून 30 आणि हे 20 असे म्हणजे 50 प्रश्न झालेले आहे 25 मार्कांसाठी. आणि मात्र 25 प्रश्न जे आहे 55 मार्कांसाठी. हा जो ही फायनल अपडेट आहे यानुसारच तुम्हाला तयारी करायची आहे. आता याचा अर्थ असाही नाही की तुम्ही हे जे 50 प्रश्न आहे, ठीक आहे, ज्यामध्ये 25 मार्क मिळतात आहे, ठीक आहे, याला तुम्ही स्किप आउट कराल. जो आपला पॅटर्न आपण आधी घेतलेला होता नॉन टेक्निकलचे सगळे तेच टॉपिक तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचे आहे. पण मात्र आता इथे एक गोष्ट अशी राहील की तुम्हाला 75च मिनटं दिलेलं आहे. आणि जर बघा प्रश्नांची संख्या पाहतो म्हटलं तर 75, तर जर यामध्ये तुम्ही पाहायला गेले तर प्रत्येकी प्रश्नाला 1 मिनिटाचा असा कालावधी राहील. ठीक आहे, आता प्रश्नांची जी डेप्थ राहील हे इझी टू मॉडरेट लेवलचेच काही प्रश्न राहतील, एकदम डिफिकल्ट लेवलचे प्रश्न राहणार नाही, हे मात्र तुम्ही लक्षात घेऊन चला. ठीक आहे, पण मात्र स्पीड हे तुम्हाला मेंटेन करावी लागेल, कारण की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिझनिंग आणि मराठीमध्ये स्पीडच लागते तुम्हाला यासाठीच. ओके, तर या पॅटर्ननुसार तुम्हाला हे अपडेटची जी माहिती देण्यात आलेली यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा. आता ही फायनल अपडेट आतापर्यंत 2 तारखेपर्यंत तरी आलेली आहे. ठीक आहे, पण मात्र तुमच्यासाठी एक चांगली बातमी झालेली आहे की 25 प्रश्न हे 55 मार्कांना मिळतील आहे. ठीक आहे, म्हणजे एका टेक्निकल प्रश्नांना जास्त तुम्हाला वेटेज देण्यात आलेलं आहे. सेम तुम्हाला टॉपिक फॉलो करावे लागतील. ठीक आहे, आणि जर तुम्हाला नॉन टेक्निकलची पूर्ण तयारी करायची असेल तर कॅपिट्यूडचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून हे तिन्ही सेशन तुम्ही पाहणं सुरू करा. जोही सेक्शनमध्ये तुम्ही वीक असाल आणि या टेस्ट पासमधून याची प्रॅक्टिस करू शकता. आणि जर टेस्ट पास जॉईन नसेल केलं तर टेस्ट पास जॉईन करून घ्या आणि टेक्निकलचे सगळे विषयाची रिव्हिजन करा या आपल्या थिअरी कोर्समधून. आणि जर तुम्हाला नुसते IBPS सेट्स हवे असतील तर या सेटलासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, तर आणि सोबत जो अपडेट आलेला आहे या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. काही अजून अडचण असल्यास मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करून विचारू शकता. आपल्या चॅनल कॅपिट्यूड्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा. रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून ते सेशन पाहू शकता. टेलिग्राम चॅनलशी कनेक्ट राहा सो दॅट तुम्हाला अपडेट टाइमली पाहावयास मिळेल. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच. अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन.